आज सकाळची सुरुवात अशी काहीशी झाली होती. पोरांना बाहेर फिरायला जायचं होतं. म्हणून त्यांच्यासाठी जे तिथं बनवून गेल्यानंतर ते बनवून खाणार होते, त्या गोष्टी मी काढून ठेवल्या होत्या. नंतर मी देवपूजा वगैरे केली आणि मग सगळ्यांसाठी छान मस्त ब्लॅक टी करून घेतला. कारण दूध संपलं होतं आणि कधी-कधी सकाळी-सकाळी ब्लॅक टी आम्ही सगळेच घेतो. छान वाटतं. एकतर ब्लॅक टी पिल्यामुळे ॲसिडिटी होत नाहीये आणि आळस सुद्धा निघून जातो. त्यामुळे कधीतरी पिणं ठीक. नाहीतर शक्यतो दररोज दुधाचा चहा असतो. तर मस्त आम्ही सगळ्यांनी चहा वगैरे घेतला. त्याच्यानंतर लगेच मी नाश्त्याच्या तयारीला लागले आणि नाश्त्यामध्ये आमच्याकडे होती आज पावभाजी. खूप दिवसानंतर मी पावभाजी घरी बनवत होते. म्हणजे खूप दिवस झालं बनवली पण नव्हती आणि असा काही मुहूर्त पण लागत नव्हता. म्हटलं आज बनवूया. तर मस्त सगळ्यांसाठी मी पावभाजी बनवली होती आणि पावसुद्धा छान बटर टाकून भाजून घेतले होते. आता शॉर्ट व्हिडिओ असल्यामुळे पावभाजीची काही रेसिपी मी नाही शूट केली. नंतर मस्त पाव वगैरे भाजून दिले, सगळ्यांना ताटं वाढून दिली आणि सगळे मस्त असे पावभाजी खात होते. आणि माझी शिवण्या सर्वज्ञा सुद्धा आमच्यासोबतच नाश्ता करतात. म्हणजे त्यांच्यासाठी मी शक्यतो जास्त करून वेगळं असं काही बनवत नाही. मस्त सगळ्यांनी पावभाजी एन्जॉय केली आणि पोरं निघाले बाहेर जाण्यासाठी. साधारणतः 10, 10:30 वाजले असतील तेव्हा ते निघाले होते आणि सगळ्यांना सुट्टी होती. त्याच्यामुळं हे चालले होते पानशेतला आणि सर्वज्ञा सांगत होती की त्यांना येताना खाऊ घेऊन ये म्हणून. अ, हे गेले. त्याच्यानंतर मग दुपारच्या वेळी मी माझी कामं वगैरे सगळी आवरून घेतली आणि हे आमचं बारकं वादळ आहे ना सर्वज्ञ, तर गॅलरीमधून सारखं काही ना काही खाली फेकत असती. तर गाडी धुण्यासाठी आणलेला पंप होता, तिने वरतून खाली फेकला. ते पुढचं त्याचं झाकण जे होतं ते तुटून गेलं. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी मुलं इथं पॅसेजमध्ये मस्त ड्रॉइंग करत बसलेली असतात. आणि त्यांचं बघून सर्वज्ञाला पण जायचं असतं. तिला पण अभ्यास करायचा असतो. एक रफ नोटबुक घेते, पेन्सिल किंवा पेन घेते आणि तिथे जाऊन मस्त त्यांच्यापाशी चित्र काढत बसते. म्हणजे ड्रॉइंग जसं येतं तसं काहीतरी गिरवत बसत असते. म्हणजे जशी मोठी मुलं करतात ना तसं सेम तिला करायचं असतं. तर स्कूलला चालल्यावर तिला अभ्यास करायचा कंटाळा येईल, पण आता मात्र आवडीने करते. नंतर संध्याकाळच्या वेळी दररोज ह्यांचा असा एक अर्धा पाऊण तास योगा चालू असतो. जे दोघीच्या दोघी करतात. दररोज नियमाने असतं हे आणि ज्या गोष्टी तिला हार्ड जातात म्हणजे जी एक्सरसाइज तिला येत नाही, तेव्हा जाऊन सर्वज्ञ टीव्ही बंद करते. नंतर परत संध्याकाळी मी स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकामध्ये होते मस्त अशी शेवग्याची शेंगाची आमटी, मेथीची भाजी, भात आणि भाकरी आणि असा छान होता आमचा आजचा दिवस.